नमस्कार. आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातम्यात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. इंडिया आघाडीच्या शोभाताईंना लीड देऊ मालेगावकरांचा निर्धार. हज यात्रेला जाणाऱ्या धुळ्यातील यात्रेकरूंसाठी धुळे महानगरपालिकेतर्फे आरोग्य तपासणी मोहीम. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची शुक्रवारी शिंदखेड्यात सभा. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची उद्या साडणार विराट सभा. डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ जुने धुळे ते जंगी कॉर्नर सभा. इंडिया आघाडीला पुरोगामी संघटना कर्मचारी संघटनेचा पाठिंबा. आता बातम्या विस्ताराने. इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ मालेगावात बाईक रॅलीसह होम टू होम प्रचार करून मतदारांशी संवाद साधण्यात आला. त्यानंतर संवाद ओबीसी मेळावा देखील संपन्न झाला. इंडिया आघाडीच्या जाहीरनामा संदर्भात मतदारांना माहिती देण्यात आली. इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ काल मालेगाव तालुक्यातील रॅली व होम टू होम प्रचार तसेच पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यासह ओबीसी मेळावा संपन्न झाला. यावेळी मालेगावकरांचा डॉक्टर बच्चाव यांना जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचा बघवास मिळाला आहे. यावेळी डॉक्टर शोभाताई यांनी बोलताना सांगितले की 10 वर्षात मतदारसंघात कुठलाही विकास कामे झाली नाही. भाजप सरकारने फक्त आश्वासन दिले, त्या आश्वासनांची कुठलीही पूर्तता केली नाही. पेट्रोल डिझेल दरवाढ, घरगुती गॅस दरवाढ, आता 10 ते 10 दिवस पाणी समस्या असे अनेक समस्यावर डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी आवाज उठवला आहे. इंडिया आघाडीचे सत्तेचा धुळे लोकसभा मतदारसंघाचा कायापालट होईल व मतदारसंघात सर्वांगीण विकास करेल अशी ग्वाही मतदारांना इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी दिली आहे. तर येत्या 20 मे रोजी इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ असा निर्धार मालेगाव तालुक्यातील मतदारांनी केला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही मला मिळाली, पक्षश्रेष्ठींनी दिली. आपल्या सर्वांच्या भरोशावर मी ही निवडणूक लढवते आहे आणि आपल्या आशीर्वाद, आपलं सहकार्य निश्चितपणे या ठिकाणी मला मिळेल अशी मी अपेक्षा करते. आता डॉक्टरने सांगितलं मालेगाव येथील सासर आहे आणि माहेर देवळा तालुक्यातील वाखारी पिंपळगाव आहे. नाशिकमध्ये भरपूर त्या ठिकाणी कामं केलेली आहेत, प्रशासकीय अनुभव आहे. महापौर म्हणून 3 वर्ष काम करत असताना नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये यश मिळालेलं आहे. ज्याप्रमाणे कर्मभूमीची सेवा केली त्याचप्रमाणे जन्मभूमीची सेवा करण्याची संधी आपण मला या ठिकाणी मिळवून द्यावी अशी विनंती करते. आपल्या भागातले शेतीच्या जे काही पाण्याचे प्रश्न आहेत, नारपाल योजना आहे, त्याचप्रमाणे इथं काही दळणवळणाचे प्रश्न आहेत. कांदा उत्पादक शेतकरी फार प्रचंड सर्वत्र नाराज आहे. त्यांच्या मालाला भाव नाही आहे. कांदा निर्यात बंदी झाली, त्यानंतर अनेक आंदोलनं झाली. खासदारांना बोलवलं परंतु ते आले नाही. संसदेमध्ये खासदारांनी आपल्या शेतकरी बांधवांबद्दल एक शब्द देखील त्यांनी त्या ठिकाणी मांडला नाही. आणि मी या ठिकाणी आपल्याला विनंती करते की हे जे सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे.
आपल्याला शेतीमालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, त्याचप्रमाणे जे काही बियाणं, खतं, पेस्टिसाइड, शेतीचे अवजार आपल्याला लागतात त्याला 18% GST भरावा लागतो. तो देखील रद्द करण्याच्या संदर्भामध्ये आपण काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. राहुलजी गांधी यांनी संपूर्ण भारतामध्ये दौरा केला आणि शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील, बेरोजगार असतील, कामगार असतील, सगळ्यांचे प्रश्न त्यांनी जाणून घेतले आणि जो जाहीरनामा केला त्याच्यामध्ये 5 न्याय आणि 25 भरोसे दिलेले आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या संदर्भामध्ये जे काही कर्जबाजारी शेतकरी आहेत त्यांचं संपूर्ण कर्ज माफ होईल असं सांगितलं आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना स्वामीनाथन कमिटीच्या माध्यमातून आयोगातून त्या शिफारसीनुसार हमी भाव दिला जाईल आणि शेतकऱ्यांचं जे काही आयात निर्यात धोरण आहे ते देखील एक कमिटीच्या माध्यमातून सोडवलं जाईल. हा जो GST आहे हा रद्द करण्यात येईल. आपल्या गरीब महिला जी आहे एका कुटुंबातली तिच्या खात्यामध्ये वर्षाला महाविकास आघाडीचं काँग्रेसचं सरकार जर आलं तर 1 लाख रुपये डायरेक्ट तिच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल आणि बेरोजगार युवक जो आहे त्याला देखील रिक्त पद केंद्रामध्ये 30 लाख आहे. सरकार आल्यानंतर ते सर्व रिक्त जागा या भरण्यात येतील. लोकशाही आता सध्या आहे परंतु हुकुमशाहीकडे देश चालला आहे. या ठिकाणी मला आपल्याला विनंती करायची आहे की शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी आपल्याला परिवर्तन घडवून आणणे हे अतिशय गरजेचं आहे आणि मी आपल्याला विनंती करते की केंद्रीय ज्या योजना आहेत त्या आपण आपल्या भागामध्ये आणू. अनेक प्रक्रिया उद्योग आपल्याला चालू करता येईल. शेतकरी बांधवांच्या मालाला भाव नसल्यामुळे आपले जे युवक आहेत त्यांना नोकऱ्या नसल्यामुळे त्यांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. नोकरी पण नाही आणि छोकरी पण नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर निश्चितपणे आपण जागा होण्याची हीच वेळ आहे. परिवर्तन हे घडलं पाहिजे. या सरकारला BJP सरकारला हद्दपार करण्याची वेळ आलेली आहे. मी आपल्याला विनंती करते या निवडणुकीमध्ये आपण 20 तारखेला ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण आपलं बहुमोल असं मतदान जे आहे हे 2 नंबरला पंजा निशाणी आहे. पंजा निशाणी समोरचं बटन दाबून आपण मला प्रचंड मताधिक्याने निवडून आणा. आशीर्वाद द्या. धन्यवाद. इस्लाम धर्माच्या 5 तत्वांपैकी हज यात्रा एक तत्व आहे. शारीरिक आणि आर्थिकरित्या सक्षम असणाऱ्या मुस्लिमांनी आयुष्यात एकदा तरी हज यात्रा केली पाहिजे असं सांगितले जाते. जीवनात कळत नकळत झालेले पाप धुवून टाकणारा आणि अल्लाच्या नजीक नेणारा एक आध्यात्मिक अनुभव म्हणजे हज यात्रेकडे पाहिले जाते. यासाठी दरवर्षी भारत देशातून लाखो मुस्लिम समाज बांधव या यात्रेसाठी सौदी अरेबियाला जात असतात. त्यापूर्वी स्थानिक प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची आरोग्य तपासणी केली जाते. धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे या यात्रेकरूंची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. धुळे शहरातून हज यात्रेकरिता जाणाऱ्या नागरिकांसाठी 15 व 16 मे रोजी धुळे महानगरपालिकेकडून विशेष लसीकरण सत्र ठेवण्यात आले होते. हज यात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून लसीकरण करण्याचे आवाहन धुळे महानगरपालिकेने केले होते. त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. यात्रेकरूंना लस देण्यात येते. याशिवाय यात्रेकरूंच्या आरोग्य तपासणी करण्यात आली. BP, शुगर, किडनीची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सदर या आरोग्य शिबिराचे उद्घाटन धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते झाले आहे. यावर्षी केंद्र शासनाकडून प्राप्त यादीनुसार धुळे जिल्ह्यामधून हज कमिटी मार्फत जाणारे एकूण 530 हज यात्रेकरूंसाठी एकूण 545 डोस धुळे महानगरपालिका प्राप्त झाले. तसेच झाशीच्या राणी पुतळ्याजवळ 2 दिवस सकाळी 8 ते दुपारी 1 दरम्यान लसीकरण उपलब्ध असेल तरी या हज यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व हज यात्रेकरूंनी सदर शिबिराचा लाभ घ्यावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक श्रीमती अमिता दगडे पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे, उपायुक्त शोभा बाविस्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर MR शेख, RCH ऑफिसर डॉक्टर संपदा कुलकर्णी यांनी केले आहे. आज धुळे महानगरपालिकेच्या कुटुंब कल्याण केंद्र इथे आज आम्ही हज यात्रेकरूंसाठी लसीकरण आयोजित केलेलं आहे. केंद्र शासनाने जे महाराष्ट्र सरकारकडे ज्या हज पिलग्रिम्सची लिस्ट पाठवली आहे त्या हज पिलग्रिम्स प्रत्येक जिल्ह्याला सेंटर त्यांचं ठरलेलं आहे. त्याप्रमाणे हे हज यात्रेकरूंना वॅक्सिनेशन देणं कंपल्सरी केलेलं आहे. तर आपल्या धुळे जिल्ह्यात 512 लाभार्थी आहेत आणि आज दिनांक
15 आणि दिनांक 16 तारखेला या 2 दिवसात आम्ही या सर्व हज यात्रेकरूंचं लसीकरण पूर्ण करणार आहोत. टोटल 512 पैकी त्याच्यातले 270 या महिला हज यात्रेकरू आहेत आणि 254 या पुरुष हज यात्रेकरू आहेत. याच्यात या हज यात्रेकरूंचं आम्ही सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी करून ज्यांना डायबिटीस बीपी आहे त्यांचं मेन्शन करून त्या लोकांना प्रामुख्याने आम्ही 3 वॅक्सिन जे शासनाने आम्हाला दिलेले आहे ते देत आहोत. त्याच्यात इन्फ्लुएन्झा वॅक्सिन, तसंच ओरल पोलिओ वॅक्सिन आणि न्यूमोकॉकल वॅक्सिन म्हणजे मेनिंजायटिस. हे वॅक्सिन घेतल्याशिवाय यांना हज यात्रेकरूंना हजच्या ठिकाणी परमिशन मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांचं हे लसीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आज धुळे महानगरपालिकेकडे या हज यात्रेकरूंचं लसीकरण होत आहे. तेव्हा या हज यात्रेकरूंना हज यात्रेसाठी धुळे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मॅडम, आरोग्य अधिकारी डॉक्टर MR शेख आणि मी डॉक्टर संपदा कुलकर्णी RCH ऑफिसर आणि आज इथे लसीकरण करणारे सर्व आमचे आरोग्य कर्मचारी, स्टाफ नर्स आणि आमचे फार्मसिस्ट यांच्याकडनं या सर्व हज यात्रेकरूंना हार्दिक शुभेच्छा. लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खासदार माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सकाळी 11 वाजता भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची शिंदखेडा येथील किसान हायस्कूलच्या मैदानावर जाहीर सभा होत आहे. या सभेला उपस्थितीचे आव्हान उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे, शिंदखेडाचे आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांच्यासह भारतीय जनता पक्ष महायुतीच्या नेते पदाधिकाऱ्यांनी केले आहे. लोकसभेच्या धुळे मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या 20 मे रोजी मतदान होत आहे. महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ जिल्ह्यातील महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी गेल्या 5 वर्षात मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचली आहे. तसेच भविष्यातील विकास कामांची विजयी जनतेपुढे मांडत आहे. डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विजयाचे आवाहन केले जात आहे. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धुळ्यात जाहीर सभा झाली. यामुळे संपूर्ण मतदारसंघात भाजप महायुतीमय वातावरण निर्माण झाले आहे. आता शुक्रवारी शिंदखेडा येथे किसान हायस्कूलच्या मैदानावर सकाळी 11 वाजता डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा होईल. सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे निरीक्षक तथा खासदार डॉक्टर अजित गोपचिडे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश देवरे, आमदार अमरीशभाई पटेल, शिरपूरचे आमदार काशीराम पवार, साखरेचे आमदार मंजुळाताई गावित, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, धुळे लोकसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी आमदार राजेंद्र कदमबाडे, धुळे लोकसभा समन्वयक नारायण पाटील, धुळे शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीण विधानसभा क्षेत्र प्रमुख राम बदाने, भाजपचे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बमनराव चौधरी, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आपळकर, ज्येष्ठ नेते सुभाष देवरे, प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, शिंदखेडाचे माजी नगराध्यक्ष अनिल वानखेडे, जिल्हा संघटक सरचिटणीस DS गिरासे, जिजाऊराव बागला, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद जाधव, भाऊसाहेब देसाई, जिल्हा परिषद आरोग्य शिक्षण सभापती सोनाली कदम, महिला बाल कल्याण सभापती ज्योती बोरसे, शिंदखेडा पंचायत समितीचे सभापती छायाबाई गिरासे, उपसभापती दीपक मोरे यांसह आदी उपस्थित राहणार आहे. यानंतर बातम्या एका व्यावसायिक विश्रांतीनंतर. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक QC लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. सिटी चॅनल बातम्यात पुन्हा आपलं स्वागत. लोकसभा निवडणूक माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विराट सभेचं उद्या गुरुवारी सटाणे येथे आयोजन करण्यात आले आहे. शरद पवारांच्या सभेकडे धुळे लोकसभेतील मतदारांसह महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. दरम्यान इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना मतदारांकडून उदंड प्रतिसाद मिळत असून प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात शोभाताई बच्चाव यांनी आघाडी घेतली आहे.
इंडिया आणि महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभेतील उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी निवडणुकीच्या रणधुमाळी आघाडी घेत मतदारसंघात मुसंडी मारली आहे. भाजपा खासदारांचा नाकर्तेपणा आणि गेल्या 10 वर्षात मतदारसंघात खुंटलेल्या विकासामुळे मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी आहे. डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना प्रचारासाठी देशाचे नेते माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या जाहीर सभेचे सटाणा येथे आयोजन करण्यात आले आहे. सभा उद्या गुरुवारी सकाळी 10 वाजता पाटण मैदान साडीपुटी रोड सटाणा रोड येथे होणार आहे. सभेला काँग्रेसचे विधिमंडळ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव, शिवसेना संपर्क प्रमुख जय दिंडी, राजाराम पानगावणे आदी उपस्थित राहणार आहेत. महायुतीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी भामरे यांच्या प्रचारार्थ शहरातील जुने धुळे भागात देवीदास कॉलनीमध्ये भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी यांच्या वतीनं कॉर्नर सभा घेण्यात आली. या कॉर्नर सभेला नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद दिसून आला. विशेष या कॉर्नर सभेला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामप्पा गवळी, भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाजपा प्रवक्ते संजय शर्मा, माजी महापौर प्रदीप नानाकर्ते, माजी उपमहापौर कल्याणताई अंपळकर, माजी महापौर जयश्रीताई आयरराव, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, महिला अध्यक्ष वैशालीताई शिरसाट व महायुतीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या 20 मंजुरी कमळ या चिन्हावर बटन दाबून महायुतीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी भामरे यांना मोठ्या प्रमाणाने विजयी करा असे आवाहन यावेळी करण्यात आले. तर सकाळपासून आपण मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावा असे आवाहन महायुतीचे नेत्यांनी यावेळी केले. तसेच या कॉर्नर सभेत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधावर चांगलाच निशाणा साधला होता. मतदान हे श्रेष्ठ दान आहे. 20 तारखेला येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला सकाळी लवकर उठून हे आपले जे मतदान श्रेष्ठ दान मी म्हटले सर्वात अगोदर ते जाऊन करून यायचे. ऊन असतं, उन्हाचे दिवस आहे. एकदा 8-9 वाजले की ऊन सुरुवात होते, गर्दी सुरुवात होते व्हायला, बरोबर आहे ना. त्याच्यासाठी सकाळी लवकर जेवढ्या लवकर आवरता येईल तेवढ्या लवकर रांगा लावून आपण मतदान करून यायचे. आणि मतदान कोणाला करायचे? आजी मतदान कोणाला करायचे? कमळ. आणि कमळाला मतदान का बरं करायचे हे माहिती का कोणाला? कमळाला मतदान का करायचे तुम्हाला माहिती का? आता एक काँग्रेस पक्षासाठी ती बाई म्हणजे शोभाताई बच्चाव या उमेदवारी करताय. यांना किती लोक ओळखतात आता मला माहिती नाही. मला वाटतं यातले कोणीच ओळखत नसेल. आणि ती उमेदवारी सर्व मुस्लिम लोकांसाठी करतात हे मी तुम्हाला सांगते. त्यांचा एक फतवा निघलेला आहे, नीट ऐका सगळ्यांनी. त्यांचा एक फतवा निघलेला आहे. फतवा म्हणजे त्यांचे धर्मगुरू जसे आपल्याकडे आपले पंडित वगैरे असतात की नाही, तसे त्यांच्याकडे धर्मगुरू असतात. त्यांच्या धर्मगुरूंनी जर आदेश काढला की उत्तर दिशा आहे आणि ती जर दक्षिण असेल तरी त्याला आम्ही उत्तरच म्हणणार. आपण करतो का असं? बरोबर आहे ना. मग आता यावेळेस आपल्याला तसं नाही करायचं. यावेळेस आपल्याला पण हिंदू म्हणून फक्त मतदान करायचंय. मग आता आपलं हिंदूचा उमेदवार कोण आहे इथे? बरोबर आहे ना, डॉक्टर सुभाषबाबा भामरे. जसे मुस्लिम लोक एकतर्फी मतदानाचा विचार करताय, तुम्हाला माहिती का? सकाळी जर ते नंबर लावतील, त्यांचा पूर्ण एक निर्णय झालेला आहे की सकाळी नंबर लावायचे जेणेकरून आपल्या लोकांना नंबर लावायला अडचण झाली पाहिजे. आपले लोक जातील, गर्दी दिसेल. आता कोण इथे रिकामं उभं राहतं? बघू 4 वाजता उतरत्या सावलीला येऊ, जेवण खावण करून येऊ. आपल्या भगिनी काय म्हणतील? जाऊ दे, पोरं उपाशी आहे, स्वयंपाकाचा टाइम झालाय, चला घरी स्वयंपाक करून येऊ. राहिलं का आपलं मतदान? मग अशामध्ये आपल्याला काय करावं लागेल? बुरखे घालावं लागतील. बुरखे झालं का आजी? साड्या घालायच्या का बुरखे घालायचे? साड्या घालायच्या ना. जर कधी आपण हिंदुत्वासाठी जागा झालो नाही, हिंदुत्वासाठी आपण हिंदू म्हणून जर कधी आज जागा झालो नाही, तर कायम झोपावं लागेल आपल्याला आणि कायम त्यांच्यासाठी मतदान करावं लागेल.
ते तर मला वाटतं मतदानच करू देणार नाही. एकतर्फी बस आम्ही मुस्लिम एक मुस्लिम आपले जास्त बरोबर आहे ना. आपले जास्त आहे पण आपल्या लोकांनी एकच निर्णय घ्यायचा आहे की सकाळी उठून मला पहिले मतदानाला जायचंय. हा प्रत्येकाने एक निर्धार करा. करणार का? जोरात बोला, जोरात. हा, तर आपल्याला फक्त एक हिंदू म्हणून मतदान करायचं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात भारतातील लोकशाही व देशाची राज्यघटना पूर्णपणे धोक्यात असल्याने त्यांचा पराभव करणे हे ध्येय ठेवण्यात आले आहे. या अनुषंगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुरोगामी संघटना, संस्था, गट, सिव्हिल सोसायटी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन इंडिया आघाडीच्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. भारताची राज्यघटना पूर्णपणे धोक्यात आली आहे, त्यामुळे मोदी व त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या या लोकसभा निवडणुकीत पूर्णपणे पराभव झाला पाहिजे. विकसित व विकसनशील देशात तुलनेत भारताचे दरडोई उत्पन्न फारच कमी झाले असून मोदी सरकारने कष्टकरी, शेतकरी, कंत्राटी कामगार, रोजंदारी कामगारांच्या श्रम व शेतकरी वर्गाला मोठी संपत्ती जमा करण्यास मदत केली आहे, ज्यामुळे भाजपचे मित्र अंबानी, अदानी यांना मदत झाली आहे. मोदीच्या कार्यकाळात म्हणजे 10 वर्षात देशात महिला, दलितांवर, अल्पसंख्याक आदींवर होणाऱ्या अन्यायाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले जात आहे. जीएसटी कमाई बलाढ्य श्रीमंताकडे वळवण्यात आली आहे. 2014-2019च्या निवडणुकीमध्ये लोकांनी भाजपचा सबका साथ सबका विकासच्या घोषणेला बोलून मतदान केले होते. जनतेला अपेक्षा होती की सर्वांच्या सोबत सर्वांचा विकास होईल. आपल्या या घोषणेला अनुसरून मोदींनी 2014मध्ये प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याची गॅरंटी दिली होती. मात्र लोकांना कुठल्या प्रकारे नोकऱ्या दिली नाही. भारतात शेतकऱ्यांविरुद्ध व कामगारांविरुद्ध कायद्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्यास भाजपा सरकार जबाबदार आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. गेल्या 10 वर्षात भारतात दंगली, दडपशाही व शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग होत असल्यामुळे भाजप सरकार सत्तेतून हद्दपार करणे आवश्यक आहे, त्यासाठी पाठिंबा जाहीर करत आहोत असे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. या कारणासाठी आहे की त्याच्यामध्ये निवडणुकीच्या अगोदरच देशामध्ये जे वेगवेगळ्या घडामोडी घडत गेल्या आणि त्या घडामोडीमुळं फक्त विरोधी पक्षच हादरलाय असं नाही आहे, तर या देशातील अगदी सामान्यातला सामान्य घटक, मग ते आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, दलित असतील, महिला असतील आणि त्याचबरोबर या देशातल्या ज्या वेगवेगळ्या व्यवस्था आहेत त्याच्यामध्ये शैक्षणिक व्यवस्थेबद्दलचं जे सरकारचं नवीन शैक्षणिक धोरण आहे, आपल्या देशाची जी ज्युडिशरी सिस्टीम आहे ज्याला आपण न्यायव्यवस्था म्हणतो, त्याच्यावरती वारंवार होणारे जे काय अटॅक आहेत आणि त्याचबरोबर GST सारखे किंवा इतर अशा पद्धतीचे वेगवेगळे जे प्रयोग, मग ते कामगारांच्या बद्दलचे कायदे असतील, शेतकऱ्यांच्या बद्दलचे कायदे असतील, तर या सगळ्या गोष्टीने पूर्ण देश आणि देशातील सगळे नागरिक किंवा रहिवासी एक वेगळ्या पद्धतीनं उद्ध्वस्त केले गेलेले आहेत. आणि त्यामुळं कदाचित प्रथमच असं घडतंय की बहुतेक वेळा निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष, मग तो सत्तारूढ राजकीय पक्ष असतो आणि विरोधी पक्षामध्ये ज्या वेगवेगळे राजकीय पक्ष असतात त्या ते सगळ्या या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतात. पण पूर्ण देशभर स्वयंसेवी संस्थेने यासाठी यावेळेला पुढाकार घेतलेला आहे की बहुतेक वेळा राजकीय पक्षामध्ये जे काय त्यांच्यामध्ये असणारे जे काय वैचारिक भेद आहेत, त्यांच्यामध्ये असणारं जे काही ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे किंवा त्यांच्यामध्ये असणारे जे काही रिसोर्सेसच्या कमतरता आहेत, लोकांच्या बरोबर असणारे त्यांचे संबंध आहेत, या अनेक गोष्टीमुळं कुठेतरी आता एका राजकीय पक्षाला एकत्र येऊन लोकसभेच्या निवडणुका जिंकणं किंवा फक्त 2 किंवा 3 पक्षांचं अलाइन करणं इथपर्यंत या देशाची लोकशाही किंवा घडामोडी अवलंबून राहिलेल्या नाही आहेत. त्यामुळं या देशातील वेगवेगळ्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, मग काय रजिस्टर असतील, नॉन रजिस्टर असतील, पीपल्स ऑर्गनायझेशन असतील, ह्या वेगवेगळ्या समाजातील घटकामध्ये काम करणाऱ्या, मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा संघटित कामगारांमध्ये असणाऱ्या ट्रेड युनियनही या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते याचमुळं तयार झालेले आहेत की जसं मी सुरुवातीला म्हटलं की ही शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. इंडिया आघाडीच्या शोभाताईंना लीड देऊ मालेगावकरांचा निर्धार. हज यात्रेला जाणाऱ्या धुळ्यातील यात्रेकरूंसाठी धुळे महानगरपालिकेतर्फे आरोग्य तपासणी मोहीम.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची शुक्रवारी शिंदखेड्यात सभा. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची उद्या साताऱ्यात विराट सभा. डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ जुने धुळे ते जंगी कॉर्नर सभा. आणि इंडिया आघाडीला पुरोगामी संघटना कर्मचारी संघटनेचा पाठिंबा. आणि याचबरोबर सिटी चॅनल मात्र संपलं. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी याच वहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.